या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सारा हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन सन्माननीय योगेश दादा टेकाळे, त्याचप्रमाणे त्यांच्या समेत सन्माननीय मराठा युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय सुदर्शन दादा देवकर आणि त्यांच्या समेत सन्माननीय प्रमोद शेठ देवकर या तिन्ही मान्यवरांचं आगमन होतं. आपलं स्वागत आहे. मी विनंती करेल सुदर्शन दादा आणि मान्यवरांना आपण व्यासपीठ होत्या प्लीज डगआउट मध्ये जाऊ नका. तिथे खेळाडूंना पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे आपल्याला विनंती केली आता आपण प्रचंड मोठं व्यासपीठ बनवले. व्यासपीठ होत्या आणि इथे स्थानापन्न व्हा. मान्यवरांना विनंती केली आता आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हा. आता इथे आपण मॅचला सुरुवात करतोय. सामना देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानात सुरू होताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. आज आपण सर्वजण कॉलबॅकच्या लढती पाहतोय आणि कॉलबॅक मध्ये नेट रन रेट पॉइंट नुसार आजच्या 7वा आणि 8वा क्रमांकाच्या ज्या टीम आहेत त्या सुपर 8 ला पात्र होणार आहेत याची संघ मालकांनी, कॅप्टननी आणि खेळाडूंनी नोंद घ्यावी. तर पुन्हा एकदा मॅच सुरू होईल. जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आपण जाऊयात समालोचन कक्षामध्ये आणि पुन्हा एकदा ऐकूयात अलंकार बानकेले सरांना. धन्यवाद सर. नमस्कार सर्वांना. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं खेड तालुक्यातील असलेल्या या मानाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग चा धगधगता थरामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहता आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय जे हरिभाऊ दरेकर यांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. त्यांना विनंती केली आता आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. आता झालेल्या सामन्याचं आपण मॅन ऑफ द मॅच सामनार किताब देखील या ठिकाणी देणार आहे. मी टायगर ऑफ आंबेगाव सुशांत दादा जाधव आणि मित्र परिवाराला विनंती करेल आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सामनार किताब दिला जातोय. सगळ्या मित्र परिवाराला विनंती आहे सुशांत दादाच्या आपण या आपल्या शुभ हस्ते सामनारचा किताब आपण देतोय. सुशांत दादा जाधव, त्याचप्रमाणे वैभव दादा पिंगळे, शुभम दादा गांजळे आणि त्यांच्या समेत आला सगळा मित्र परिवार या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सामनार किताब मात्र या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रवीण गरपे सर, उत्तम सावंत सर, सुमित सुतार सर. तिन्ही समालोचकांचं समालोचन तुम्ही ऐकलं. खरं तर आज दिवस क्रमांक तुम्ही पाहताय 4था आणि कॉल बॅकचा थरा डू ऑर डाय चे सामने आपण पाहतोय. महत्वपूर्ण मॅच असेल आता बॅटिंग टीम साठी. यावेळेला देखील आपण पाहतोय पॉइंटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. हो इथं गडबड. चेंडू आपण पाहतोय फेक येईल तोपर्यंत आपण पाहतोय कोणतेही धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. चुकीचा कॉल एका बाजूने पाहायला मिळतोय असं मी म्हणेल. यावेळेस बिग हिट. चेंडू आपण पाहतोय मुन्नाच्या बॅट बंद असेल सीमारेषेच्या बाहेर. वाघांची धाड फोडला पहाड. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेट काळोखे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू, संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलिसांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सन्मान्य युवराज कोकाटे साहेबांचं आगमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी सुशांत दादा जाधव आणि मित्र परिवाराला विनंती आहे आपण सर्व या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला होता. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेसचे टॉपर पाहतोय हलक्यात टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्रशत्रूवर आलाय तिथं तुम्ही पाहताय गडबड. चेंडू होईल फरार. सीमापारचा रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरण दादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. मॅन ऑफ द मॅच सामनार किताब आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. संतोष भाऊ ढोरे आणि राजू शेठ पाचरणे यांच्या मालकीची टीम पाचरणे ढोरे वॉरियर्स तिनेवाडी ढोरे बंबरवाडीतील असणारा आयकॉन प्रथमेश राठोड मॅन फ्रॉम सोलापूर आणि तो ठरेल मॅन ऑफ द मॅच सामनार किताबाचा मानकरी. सन्मान्य तुषारभाऊ टेमगिरे आणि सन्मान्य राजूभाऊ टेमगिरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण देखील आपल्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅच सामनार किताब या ठिकाणी दिला जातोय. ग्रामपंचायत सदस्य शिंदेगाव सन्मान्य तुषारभाऊ टेमगिरे, उद्योजक सन्मान्य राजू शेठ टेमगिरे, सुशांत दादा जाधव आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या सर्वांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सामनार किताब देतोय. पाचरणे ढोरे वॉरियर्स तिनेवाडी ढोरे बंबरवाडीचा आयकॉन प्रथमेश राठोड ठरतोय
मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाचा मानकरी. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक मित्रांनो आपण पाहतोय पहिलं मैदान आतमध्ये 17 धावा. पहिलं षटक आपण पाहतोय मैदान आतमध्ये संपलंय. 17 म्हणलं की खरं तर आता इथं दोन्ही टीम साठी खतरा देखील आहे, कारण की डू ऑर डायची मॅच आपण पाहतोय. खरं तर बॅटिंग टीम साठी आहे. एक पराभव त्यांनी आतापर्यंत पाहिलाय असं मी म्हणेल. टीम स्वर्गीय संतोष भाऊ शिंदे पसायदान स्पोर्ट क्लब आळंदी ही टीम तुम्ही पाहताय मैदान आतमध्ये बॅटिंग करतायत. तर एका बाजूला श्रीराम स्पोर्ट क्लब एका बाजूला मला वाटतं जे हनुमान स्पोर्ट क्लब खराबवाडी हा संघ आता तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील दोन्ही संघ खरं तर एकमेकांच्या विरोधात कडाक्याची झुंज देताना पाहायला मिळतात. नाशिक के आशिक क्रिकेटचे दिवाने आपण पाहतोय. खरं तर ज्या खेळाडूचे होतात तो मुन्ना शेख तुम्ही पाहताय आज आयकॉनच्या भूमिकेत. एका बाजूला लेफ्ट हँड बॅट्समन यांना तुम्ही पाहताय. नाशिक वरनं दूरवरचा प्रवास करून आज आंबेठरमध्ये दाखल झालेत. कित्येक मोठमोठ्या स्पर्धा, 7 समुद्रपारचं क्रिकेट. खरं तर मला वाटतं 2022ला सुप्रीमो ट्रॉफी मध्ये एक मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर गाडी देखील त्यानं पटकवली. त्यानंतर तुम्ही पाहताय मुन्ना शेख हे नाव सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती गेम घेऊन खेळणारा खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. यावेळेस बिग हिट मुन्नाच्या बॅटमधनं चेंडू होईल हवाई सफर षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेट काळोखे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू, संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. धावफलकाकडे आपण जाऊया. 23 धावा धावफलकावरती लागतायत. षटक क्रमांक मित्रांनो आपण पाहतोय 2 मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय. आणि पहिल्या चेंडूवरती मुन्ना आक्रमक झाले या षटकात देखील म्हणावं लागेल. पहिलं षटक आपण पाहिलं आयकॉन हवेली तालुक्यातील वाघोली एक्सप्रेस आसिफ शेखने टाकलं तेव्हा तो देखील थोडासा महाग ठरला. 17 धावा पहिल्या षटकात आल्या. त्यानंतर आता जसं गोलंदाज षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी तुम्ही पाहताय या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच आणि सामनावीरचं किताब देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. पाचरने ढोरे आर्यस तिनेवाडी ढोरे बांबरवाडी संघाचा आयकॉन प्रथमेश राठोडला आपण इथे या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मानित करतोय. अशोक शिंगाडे वरती देखील आपण पाहतो हल्ला चढवला. अशोक शिंगाडे ते सर्रार गोलंदाज आहे. चांगली टप्पा टाकू शकतो. सातत्यानं चांगली गोलंदाजी देखील अशोकने दाखवली आहे. सर्व अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आयकॉन प्रथमेश राठोडला इथे मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाने सन्मानित करतोय. मूर्तीनं लहान आहे परंतु कीर्तीनं महान आहे. सोलापूर जिल्ह्यातून आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आला आणि खरं तर आपल्या खेळाची छाप सोडली. संघ मालकांचा विश्वास सार्थ करतो आणि कॅप्टनचा विश्वास सार्थ करत असताना आपण त्याला मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाने इथे सन्मानित करतोय. पाचरने ढोरे आर्यस तिनेवाडी ढोरे बांबरवाडीचा आयकॉन प्रथमेश राठोड मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब. मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा जाऊयात ओ टू कॉमेंट्री बॉक्स. प्रथमेश राठोड यांनी याआधी सुसत्र गाजवलं. सोलापूरचे वंडर बॉय आहेत. सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि कमीत कमी वयामध्ये सोलापूरला मिळालेला हा नवीन कोहिनूर या आंबेठणच्या पडलावरती देखील चमकला. याआधी चांगली बॅटिंग देखील केली. तर एका बाजूला आता मुन्ना शेख देखील माझ्याकडे इतका अनुभव काय आहे ना ते उदाहरण ते देखील आता देताना पाहायला मिळतात, कारण की मॅच महत्वाची आहे. त्यामुळं एका बाजूला मुन्नांची बॅट देखील आज बोलते. तर साथ देण्यासाठी आळंदी गावचा स्टार तुम्ही पाहताय ओमकार घुंडरे ऑन स्ट्राइकला पाहायला मिळत आहेत. परफेक्ट चेंडू मिडल असेल. चेंडू पोहोचलाय हवाई सफर षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेट काळोखे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू, संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. मान्यवरांच्या वतीनं देखील आपण पाहतोय खरं तर या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान. सर्व हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटी खेड तालुका सर्व कमिटीचं मनापासून कौतुक करावं तितकं कमी आहे. प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार असेल, मान सन्मान असेल, त्याचप्रमाणे खेळाडूंसाठी एक मोठी पर्वणी याही वर्षी उभी केली आहे आणि त्याचा देखील सर्व खेळाडू मनमुराद आनंद लुटतायत. यावेळेस पुन्हा दास बॅटची एज आणि आपण पाहतोय बिग विकेट गॉन. ओमकार घुंडरे इथं बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट.
ट्रेडेक्स, अब हर नजरिया बनेगा प्रॉफिट का जरिया। प्रेडिक्ट करो आज के मुकाबले का विनर और पाओ ढेर सारे इनाम। डाउनलोड करो ट्रेडेक्स ऐप और खेलते रहो, जीत का जश्न मनाते रहो। पवार काय चाणक्य होते असं मी म्हणेल। लेस्टनच्या मागे एकदम क्विक झेल आला, तिथं आपण पाहतोय कोणतीही चुकी केली नाही आणि मोठी विकेट। संघाची एक अडचण दूर तर केली अशोक शिंगाडे यांनी असं मी म्हणेल, परंतु अजून मुन्ना शेख नावाचं वादळ आहे। या खेळाडूचे फॅन्स आज खरं तर नजरा लावून आहेत मुन्ना शेख यांचे। तर आज हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये एक मोठी पारी येणार का मुन्ना शेख यांची? का गोलंदाज तुम्ही पाहताय सौरभ आशिया घेणार या वादळाची विकेट, हे देखील आपल्याला पाहावं लागेल। सौरभ आशिया देखील चांगले गोलंदाज आहे। खेड तालुक्यातनं आपण पाहतोय सातत्याने या खेळाडूच्या नावाची देखील चर्चा राहिली आणि डावखुरा त्याचे गोलंदाज तुम्ही पाहता आता गोलंदाजी करणार आहेत। यावेळेला फुलर लेंगचा बॉल आपण पाहतोय, हलक्या त्यानं चेंडू ड्राईव्ह केला, सन्मान दिला चांगल्या चेंडूचा असं मी म्हणेल। एक सिंगल मैदान मध्ये येते, धावसंख्या 1 पुढे जाईल। 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। 37 रन्स ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय। एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आपल्या या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण देखील होतंय। संतोषजी नाणेकर सर आणि त्यांच्या टीमचं देखील आम्ही मनापासून कौतुक करत आहोत। त्यामध्ये मग कॅमेरामनची भूमिका जर पाहिली, जितेंद्र पवार असतील, त्याचप्रमाणे नील दुबे आहेत। या सर्व कॅमेरामनचं देखील मनापासून कौतुक आहे। इथं मोठी विकेट घेत आहेत सौरभ आशिया, निलेश पिंजारी होईल बाद, मोठी विकेट। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट। यष्टनच्या पाठीमागे आपण पाहतोय बॅकवर्ड 30 सर्कल मध्ये अशोक शिंगाडे झेल टिपतायत आणि निलेश या सामन्यात देखील स्वस्तात वाद होताना पाहायला मिळत आहेत। सौरभ आशिया आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, डावखुरा त्याच्या गोलंदाजाला टेनिस विश्वामध्ये का मागणी असते ना, त्याचं उदाहरण सौरभ आशिया देत आहेत आणि एक चांगला टप्पा त्यांना देखील सापडलाय। मोठी विकेट आली, निलेश पिंजारी बाद होईल। तर नवीन बॅटल तुम्ही पाहणार आहात, मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत गजानन माळी। न्यू बॅटल तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात। गजानन आलेत, पाहिजे नवीन स्टार तुम्ही पाहता आता मैदानाच्या आतमध्ये खेळतील। सौरभ आशिया तयार, रोड एन कडनं गोलंदाजीच्या मार्कवरती आहे। तेव्हा मॅचकडे क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना बदलली। आता बा डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आला, लॉंग ऑन आहे, एक डीप मिड विकेट आहे, एक डीप स्क्वेअर लेग आहे आणि फाईन लेगला देखील एक क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती कामकाज करताना पाहायला मिळत आहेत। थोडंसं अनोखं क्षेत्ररक्षण सजवलंय गजानन माळीसाठी असं मी म्हणेल। वाह, इथं देखील आपण पाहतोय काय गोलंदाजी आहे सौरभ आशिया यांची। आपण पाहतोय ते सर्रार मारा, तिखट मारा, कोल्हापूरची मिरची जितकी तिखट नाही ना तितकी तिखट गोलंदाजी या षटकात केली आहे सौरभ आशिया यांनी असं मानावं लागेल। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग वर्षानुवर्ष नवनवीन युवा सितारे या खेळाडूची या स्पर्धेची वाट पाहत असतात आणि याही वर्षी हा सोहळा अंबेठाण नगरीमध्ये थाटलाय। खरं तर या स्पर्धेला आज क्रीडा रसिकांची देखील मोठी गर्दी आहे। आलेल्या सर्वांचंच मनापासून स्वागत। फुल टॉस, तिथं आपण पाहतोय आडव्या बॅटने अक्रॉस द बॅट फटका, क्षेत्ररक्षक आहे। डीप मिड विकेटला चेंडू फील्ड करतील, तिथं आपण पाहतोय एक सिंगल मिळणार आहे। मुन्ना यांना जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे घ्यावी लागेल, संघासाठी धावा बनवाव्या लागतील, एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल, कारण की एक पराभव टीमनं आतापर्यंत पाहिलाय स्वर्गीय संतोष भाऊ शिंदे अर्थात पसायदान स्पोर्ट क्लब आळंदी टीमनं। परंतु आता या सामन्यामध्ये विजय मिळवत असतील तर स्पर्धेमध्ये टिकण्याचे चान्सेस देखील त्यांच्या समोर असणार आहेत। तर एका बाजूला आजच्या दिवसातील कॉलबॅकची पहिली मॅच खेळतायत जय हनुमान स्पोर्ट क्लब खराबवाडी हा संघ आपण पाहतोय। यावेळेला पॉइंटला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवर येईल, वा क्षेत्ररक्षण चांगलं तिथं आपण पाहतोय। रवी चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, चित्तेच्या चपळीने येत आहेत संघासाठी। इथं आपण पाहतोय 2 धावा तर नक्की वाचवतायत। 40 धावा धावफलकावरती लागल्यात, 40 रन्स ऑन स्कोर कार्ड वरती। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लॉस ऑफ 2 विकेट्स, 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत। कशा प्रकारचं कामकाज होणार सौरभ आशिया आपण पाहतोय या गोलंदाजावरती अजून एकही मोठा फटका आला नाहीये। काय कमालीची गोलंदाजी तुम्ही मैदानावरती पाहताय। अफलातून षटक
सौरभ आशियाचं. पहिल्या 2 षटकांमध्ये मित्रांनो 18च्या सरासरीने 36 कुठल्या होत्या, आतापर्यंत 4 आल्यात. या वेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, निर्णायक झेल असेल, टिपला झेल, बडी मछली झाल में मुन्ना शेख बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. पहा मित्रांनो, आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट येताना पाहायला मिळते. मुन्ना परततायत, चांगली सुरुवात दिली, चांगला स्टार्ट दिला मुन्ना यांनी देखील आपण पाहतोय. तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. ओमकार नवले हे देखील डावखऱ्याचे फलंदाज आहे. म्हणजे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन कॅप्टन सातत्याने ठेवले. फलंदाजीची बॅटिंग ऑर्डर तुम्ही पाहतायत. एका वेळेला उजव्या हाताचे फलंदाज आउट झाल्यानंतर पुन्हा उजव्या हाताच्या फलंदाजाला आतमध्ये पाठवलं जाते. डाव्या हाताचे फलंदाज बाद झाल्यानंतर डाव्या हाताचा बॅट्समन तुम्हाला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन हे मैदानावरती सातत्यानं आहे. एका बाजूला अनुभवी संघनायक सचिन मर्गे यांना तुम्ही पाहतायत. खरं कित्येक वर्ष खेड तालुक्याचं क्रिकेट या खेळाडूने जिवंत ठेवले आणि आजही या नावाचा डंका आहे. सचिन मर्गे कर्णधाराच्या भूमिकेत तुम्ही पाहताय. तर मावळ तालुक्याची क्रिकेटची तोफ दत्ता पवार ॲज अ आयडॉलच्या भूमिकेत तुम्ही आज यष्ट्यांच्या मागे पाहतायत. वाघोली एक्सप्रेस धावेल, आसिफ शेख तयार. स्विच हिट आल्या आल्या आसिफचं देखील स्वागत करतोय फलंदाज गजानन माळी. चेंडू पाठवलाय सीमा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं विशाल निगोटने एक चांगली बॅटिंग केली. दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं खरं तर राहुल सातवने देखील आज चांगली बॅटिंग केली. त्यानंतर तुम्ही पाहताय प्रथमेश राठोडची बॅट याआधी बोलली. तर या सामन्यामध्ये कोणता खेळाडू खरं तर हे मैदान गाजवणार, अमर गोरे यांनी देखील आज अफलातून खेळ केला. त्यानंतर अशी बऱ्याचशा खेळाडूंची चर्चा राहिली या स्पर्धेमध्ये. यावेळेला समोरच्या बॉलला फटका खेळायचा. इथं देखील चेंडू गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक राहील दूरवरती, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. क्लास आहे या खेळाडूकडे असं मी म्हणेल. नाव आहे गजानन माळी. काही सुंदर फटके खेळतोय. गॅप आहे ना शोधण्यामध्ये या खेळाडूला यश येताना पाहायला मिळतोय. सुंदर गॅप मध्ये फटके खेळलेत आणि चौकारांचं सत्र सुरू केलंय गजानन माळीनं. आक्रमण कुणावरती आहे तर संघाचा आयकॉन आसिफ शेख वरती तुटून पडलेत. हे देखील खरं तर चांगली बाब बनवल्या गेली युवा खेळाडूकडनं. एक चांगल्या खेळाडूचं प्रदर्शन तुम्ही पाहताय. 48 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 4 चालू असताना इथं देखील फुल टॉस. चेंडू घेईल उसळी, चेंडूने खाल्ली माती, चेंडू होईल फरार, सीमा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. बिमर साठी आपण पाहतोय रिव्ह्यू घेत आहेत. एका बाजूला बॅट्समन आपण पाहतोय गजानन माळी. हा चेंडू बिमर आहे की नाही चेक केलं जाईल. तिसरे पंच आपण पाहतोय. आपल्यापर्यंत डिसिजन कळवतील संजय भालेराव सर आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येतोय. जबा मॅचकडे चांगला चेंडू म्हणावा लागेल परंतु चौकार देखील आला आहे. या वेळेला स्विच हिट करायचा आहे. ओहो, यष्ट्यांच्या मागे गडबड, फेक करण्याचा प्रयत्न होता. चुकीचा कॉल येता येता राहिला गजानन यांच्यासाठी असं मी म्हणेल. धाव घेण्याचा प्रयत्न होता, ओमकारनं कॉल दिला होता परंतु मोक्याच्या क्षणी नकार आला आणि धाव कॅन्सल केली आहे. आसिफ शेख यांच्याकडे अनुभव आहे. कित्येक वर्ष हवेली तालुक्यातील वाघोली गावचं नाव या खेळाडूने आपल्या नावाचा डंका राहिलाय परंतु आज तो डंका वाजणार का. यावेळेला आखो टप्प्याचा चेंडू, शॉट ऑन फुल, तिथं देखील क्षेत्ररक्षक आहे. खरं तर डीप मिड विकेटची जे आपण पाहतो आउटफील्ड पाहिले ना त्याचा अभ्यास करा. ज्या वेळेला चेंडू डायरेक्ट टप्पा पडलाय ना खेळाडूच्या पुढे त्या वेळेला उसळी घेणारा चेंडू म्हणजे तिथं ज्या क्षेत्ररक्षकाला क्षेत्ररक्षण करायचंय ना त्याला चाणक्यच राहणं हे फार गरजेचं आहे.
कारण की तिथं आउटफील्ड थोडीशी खराब आहे. चेंडू अचानक उसळी घेत आहेत. समोरनं आपण पाहतोय चौकार देखील येताना पाहायला मिळाले. प्रतिस्पर्धी संघाला बोनस देखील मिळालेत. थोडंसं चाणाक्ष राहावं लागेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार बदलावी लागते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनचं सत्र कायम राहिले. आसिफ तयार. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. ओमकार नवले या खेळाडूकडे देखील फटके आहेत. अनोखे फटके आहेत. खेळण्याची क्षमता आहे. ते पाहायला मिळणार का? यावेळेस बिग हिट. फटका फसलाय. मिस टाइम संरक्षण हवेत. हो इथे गडबड. चेंडू पोहोचलाय मित्रांनो. एक टप्पा खात सीमा पार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. सौरभ आशियाकडे खर तर हे लक फॅक्टर वारा देखील खर तर खेळाडूंना साथ देत असतं. कधी कधी बॅड पॅच देखील देतं. परंतु क्रिकेट आहे. ट्रेडेक्स अब हर नजरिया बनेगा प्रॉफिट का जरिया. प्रेडिक्ट करो आज के मुकाबले का विनर और पाओ ढेर सारे इनाम. डाउनलोड करो ट्रेडेक्स ऐप और खेलते रहो. जीत का जश्न मनाते रहो. आळंदी देवाची गावाला बिलॉंग करणारा सितारा तो देखील पट्ट्या आज आंबेठा नगरी गाजवतोय. ओमकार नवलेकडे देखील एका बाजूला नशीब पाहायला मिळालं. याने जेल देखील सुटला. चौकार आला. गजानन ऑन स्ट्राईक. जवळ मॅचकडे. सौरभ आशिया इन ऍक्शन. गोलंदाजीच्या मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस बिग हिट. समोरच्या बाजूला स्ट्रेट ड्राईव्हचा देखणा फटका. चेंडू एक टप्पा खात सीमा पार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. गजानन माळीची बॅट ज्या वेळेला बोलते ना मित्रांनो, त्यावेळेला काय करू शकतो त्याचं उदाहरण त्यांना आज दिलंय. काय फटके खेळलेत. संघ अडचणीत होता असं मी म्हणेल. तिसऱ्या षटकामध्ये जसा मैदानावरती आला ना तसा धुमाकूळ गजानन माळीने घातलाय. 61 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक चालू असताना सौरभ आशियावरती देखील आता तुटून पडलेत. कमबॅक होणार का सौरभ यांच्याकडनं? क्षेत्ररक्षण थोडंसं बदललंय मैदानाच्या आतमध्ये. सौरभ तयार. या वेळेला सौरभचा वेग पाहायला मिळेल. चांगला टप्पा म्हणावा लागेल. गुडलिंग स्पॉट आणि यॉर्कर लेंथवरची चेंडू जर पाहिलं ना तर गोलंदाजांना बचाव करणारे चेंडू आपण सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळालेत. परंतु इथं तुम्ही पाहताय खरं तर बऱ्याच वेळानंतर एक चांगला चेंडू येतोय सौरभ आशियाकडनं आणि धावफलक स्थिर असेल. 61 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक चालू असताना गजानन माळीची खेळीचा आपण अभ्यास करूया. 9 चेंडू खेळलेत. 18 धावा त्यांना आतापर्यंत बनवल्यात. ओमकार नवले 1 चेंडू खेळलाय. त्याने 1 चौकार वसूल केलाय. यावेळेस इथं देखील आपण पाहतोय थोडासा आतमधनं येणारा चेंडू आपण म्हणेल मी. आतमधनं वळण घेणारा चेंडू आपण पाहतोय. गजाननला हा समजू शकला नाहीये. इथं आपण पाहतोय डॉट बॉल आहे. असे चेंडू बॅट वरती घ्यावे लागतील कारण की थोडा आखूड टप्प्याचा देखील होता. व्हेरिएशन दाखवलं. बाहेर वळण घेणारा चेंडू होता. तिथं फलंदाज गजानन वाळेला हा चेंडू समजू शकला नाहीये. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं खेड तालुक्यामध्ये आंबेठा नगरीमध्ये कित्येक क्रिकेट रसिक आज हजेरी लावण्यासाठी आलेले आहेत. खेळाडू आलेले आहेत. फुलटॉस लॉंगॉलला क्षेत्ररक्षक तिथे देखील चेंडू माती खातोय असं मी म्हणेल. उसळी घेतोय. 1 टप्पा खात सीमा पार. चौकार. साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार.
याआधी आपण ही चर्चा केली आउटफील्डची, तिथं तुम्हाला चाणक्य राहणं गरजेचं आहे. चेंडूवरती यावं लागेल आणि अशी पद्धतीनं आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होते तिथं आपण पाहतोय चूक होताना पाहायला मिळतेय. खरं का असं यांच्याकडनं या चुका खरं तर होणं गरजेच्या नसतील टीमसाठी. यावेळेस बिगेटचा प्रयत्न करायचा, बॅटची एज, बॅटची खेळा, पंचांचा बोट आकाशाकडे, सौरव आशिया घेईल मोठी विकेट. गजानन माळी बॅक टू द पविलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. यष्टांच्या मागे कौतुक करेल. दत्ता पवार यांच्या हाताला फेविकॉल आहे की काय, जसा चेंडू हातात येतो ना दत्ता पवार यांच्या, असं वाटत देखील नाही चेंडू हलू शकतो की काय, परंतु काय सुंदर यष्टीरक्षण त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 2 झेल आतापर्यंत यष्टांच्या मागे दत्ता पवार यांनी घेतलेत आणि चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन तुम्ही पाहता आतापर्यंत आहे. यष्टीरक्षण कसा असावा, दत्ता पवार सारखा असावा असं देखील मी म्हणेल. एकही चेंडू निसटत नाही, एकही चेंडू आपण पाहतोय हातातनं बाहेर पडत नाहीये. चांगलं यष्टीरक्षण त्यांच्याकडनं आपण पाहतोय. ज्ञानेश्वर शिंदे आले आता बरोबर पाहतोय. माऊली शिंदे यांना तुम्ही मैदान शॉटमध्ये पाहणार आहात. कशा प्रकारची बॅटिंग करतील आज टीमसाठी ते देखील मला वाटते डावखोर त्याचे आहेत. सौरभ तयार. रिवासाठी वा क्षेत्ररक्षण लाजवाब. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या तर झाल्याच पाहिजे रवी यांच्यासाठी. ओ हो, इथं तुम्ही पाहताय फेक, हो रनआउटची संधी, डिरेक्ट हिट होता राहिलेत. किती मोठ्या घडामोडी घडल्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि हा चेंडू कुठून आलाय माहिती का, यष्ट्याला हलकीशी झुळूक देऊन आलाय हा चेंडू. का यष्ट्यार वरती लागता राहिलाय. ओमकार नवले बाद होता राहिलेत असं मी देखील म्हणणार आहे. बऱ्याचशा घडामोडी घडल्या. एका बाजूला बॅट्समन कडनं चुकी झाली होती, एका बाजूला क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली. क्षेत्ररक्षण रवीचं चांगलं आहे. धावफलकाकडे आपण जाऊयात. 5 षटकांचा खेळ संपला. 67 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं आणि अंतिम षटक आता मैदानावरती बाकी असेल. दोन्ही बलाढ्य संघात लढत रंगली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ओहोर संपली. माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, जगदंबा 72+ साऊंडचे मालक यांकडून ओहोर संपली. जावा मॅचकडे. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अंतिम टाकण्यासाठी बजरंग जाधव क्रिकेट तालुक्याच्या क्रिकेटच्या बटलावरती कित्येक वर्ष खेळाडूने या खेळाडून देखील टेनिस क्रिकेटची सेवा केली आहे. बजरंग तयार आहेत. या वेळेला आपण पाहतोय फाईट बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खेड तालुक्यातील वापगावला बिलॉंग करतात. खर तर वापगावच्या मन्या बैलाची देखील मोठी चर्चा आज आहे, कारण की आज साहेब केसरीकडे देखील सर्वांचं लक्ष लागले. महाराष्ट्रामध्ये जर कोणते 2 लोकप्रिय खेळ असेल ना, तो म्हणजे क्रिकेटचा खेळ आणि दुसरा म्हणजे बैलगाडा शर्यत. या खेड तालुक्याला आपण पाहतोय सातत्यानं लाभलेली आहे. आणि खेड तालुक्याचं क्रिकेट असू द्या, बैलगाडा शर्यत असू द्या, ह्या खरं तर क्रीडा रसिकांच्या असतील, बैलगाडा शौकीनांच्या मनावरती राज्य करतात. बिग हिटचा प्रयत्न, फटका, मिस टाइम. तुम्ही पाहताय नो मॅन्स लँडवर चेंडू पडलाय. रवीला आज किती संघर्ष करायला लागलाय पहा मित्रांनो. वारंवार चेंडू आज रवीच्या दिशेने गेलेत. हे देखील सत्र सातत्यानं राहिलंय. बजरंग जाधव तुम्ही पाहताय खरं तर वापगावला बिलॉंग करतात. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत. महाराष्ट्रभर आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धा देखील खेळून काढल्यात. वाह, इथं देखील तुम्ही पाहताय बजरंग यांचा वेग पाहायला मिळतोय. रनआउटची संधी उपलब्ध असेल, स्वतःचं बलिदान एका बाजूला देत आहेत असं मी म्हणेल ओमकार नवले. आणि विकेट येते. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट.
किरण खांबळे यांना आता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. किरण आलेत पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. डेथ ओव्हर मध्ये त्यांच्याकडनं आशेचा किरण पाहायला मिळेल का, म्हणजे षटकार चौकार येणार का हे देखील पाहायचंय. धावपलकाकडे जाऊयात. 70 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये फायटिंग स्कोर तर उभा केलाय असं देखील एका बाजूला म्हणावं लागेल. स्वर्गीय संतोष भाऊ शिंदे पासायदान स्पोर्ट क्लब आळंदी देवाची या टीमनं आतापर्यंत आपण पाहतोय. अंतिम षटक चालू आहे. बजरंग यांची आतापर्यंत चांगली गोलंदाजी. यावेळेस आक्रमण चेंडू आजच्या दिवसातील एक लांब वरचा षटकार. बिग षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेट काळोखे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. ज्ञानेश्वर शिंदेचा तडाखा तुम्ही पाहताय. काय फटका खेळला इथं. डोळ्याचं पार न फेडणारा फटका. टायमिंग इतका भारी होता ना बॅट आणि बॉलचा. चेंडू आपण पाहतोय. खरं तर मान्यवर कक्षाला दिली मानवंदना असं मी म्हणेल. आणि षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर शिंदेच्या बॅट मधनं. आळंदीचे धुरंदर गाजवतायत आंबेठा नगरी. ज्ञानेश्वर शिंदेला तुम्ही पाहतायत. डेथ ओव्हर मध्ये आक्रमक होत आहेत. बजरंग यांच्यावरती जर स्वतःकडे स्ट्राईक का घेतली ना त्याचं उदाहरण ते देत आहेत असं मी म्हणेल. यावेळेस तुम्ही पाहताय आडवा बॅटने क्रॉस द बॅट फटका खेळायचा आहे. इथं आपण पाहतोय आता चर्चा केली आहे गोलंदाजावरती. आता ऍक्शन वरती चर्चा आहे असं मी म्हणेल. कारण गोलंदाजानं हा चेंडू कशा प्रकारे डिलिव्हर केलाय याकडे आता अभ्यास केला जाणार आहे. विचारणा केली जाते. तिसरा पंचांकडे आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस सन्माननीय बोसुरे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय सूर्यवंशी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोन्ही अतिथी मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. महाळुंगे पोलीस स्टेशनचे बोसुरे साहेब आणि सूर्यवंशी साहेब या दोनही महाराष्ट्र पोलिसांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. आणि त्यांना विनंती केलं तर आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो SBMCC क्रिकेट क्लब म्हाळुंगे संघाचे संघमालक म्हाळुंगे नगरीचे आदर्श उपसरपंच सन्मान्य शेखरभाऊ तुपे आणि उद्योजक ग्रामपंचायत सदस्य म्हाळुंगे इंगळे सन्मान्य नितीन शेठ फलके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. डिसिजन अजून पेंडिंग आहे. आपण पाहतोय खरं तर काय निर्णय येणार तिसरा पंचांक काय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. धोक्याचे संकेत असणार का क्षेत्ररक्षकांना टीमसाठी हे असं देखील मी म्हणेल. एका बाजूला बॅटिंग टीमसाठी मेजवानी मिळणार का बरीचशी प्रश्नचिन्ह उभी राहिली आहेत या चेंडूवरती. tenniscricket.in माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेचं आपण पाहतोय जवळजवळ 192 देशांमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण होतं. आणि खरं तर या महाराष्ट्रातील मानाच्या क्रिकेटच्या स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नाव आहे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग. खरं तर खेड तालुक्याच्या पडलावरती असे स्वातंत्र्यवीर घडून गेले ज्यांनी सर्वांच्या मनावरती राज्य केलं. ते म्हणजे आपल्या सर्वांचे हुतात्मा राजगुरू यांच्या स्मृतीस देखील आपण विनम्र अभिवादन देखील सातत्याने केलेलं आहे. फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. चांगला चेंडू असेल. इथं आपण पाहतोय 76 धावा धावपलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 76 धावा आहेत. बजरंग जाधवचं अंतिम षटक आपण मैदानावरती पाहतोय. बजरंग तयार. या वेळेसचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथं देखील टॉर बॉल तुम्ही पाहता मैदानावरती आहे. जो टप्पा धरलाय ना बजरंग यांनी तो कमालीचा आतापर्यंत बनावं लागेल. जरी षटकार आला तरी देखील कमबॅक करून दाखवलंय. स्ट्राईक एंडवरती माऊली शिंदे यांना तुम्ही पाहतायत. एक षटकार त्यांनी देखील खेळलाय. यावेळेला पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. सचिन मर्गे डाऊन द बॉल. टिपला झेल. माऊली शिंदे होतील बाद. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. पहिला डाव पहिली इनिंग आपण पाहतोय मैदानावरती. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू डीजे.
पहिला डाव संपतोय, पहिली इनिंग संपते. प्रथमदा बॅटिंग करत असताना स्वर्गीय संतोष भाऊ शिंदे पसायदान स्पोर्ट क्लब आळंदी देवाची या टीमनं बनवल्यात 76 धावा आणि टार्गेट असेल दुसऱ्या बाजूला जय हनुमान स्पोर्ट क्लब खराबवाडी या टीम समोर 6 षटकांमध्ये 77 धावेंचं टार्गेट मैदानावरती ठेवलेलं आहे. या ठिकाणी पुढील मॅचच्या दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती, आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा. पाचरने ढोरी वॉरियर्स, तिनेवाडी ढोरी बांबरडी या टीमचे कॅप्टन निलेश राऊत आणि SBMCC क्रिकेट क्लब म्हाळुंगे इंगळे या टीमचे कॅप्टन ललित मुसळे या दोन्ही कॅप्टन विनंती, आपण प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस करण्यासाठी आपण संपर्क करा. पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल, आपण प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस करण्यासाठी संपर्क करा. पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. कॅप्टन ललित मुसळे आणि कॅप्टन निलेश राऊत या दोन्ही कॅप्टन विनंती असेल, आपण या ठिकाणी प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस करण्यासाठी संपर्क करा. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट, प्रगतशील शेतकरी सन्मान्य माधुशेठ बोंबले उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं खेळाडू कक्षांचे सौजन्य देणारे श्री वसंत शेठ भसे, सदस्य पुणे महानगर नियोजन समिती PMRD, विद्यमान सरपंच सांगोडी, वासोली नगरीचे विद्यमान सरपंच साईनाथ शेठ पाचपुते, दोस्ती उद्योग समूह आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भानुबाची क्वाळी, राहुल शेठ अल्लाट, जय गणेश इंटरप्राइजेसचे सन्मान्य अमोल शेठ पाचपुते यांचं देखील आम्ही मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. त्याचप्रमाणे बॉल बॉक्सचे सौजन्य देणारे प्रोप्रायटर वैष्णवी ऑटो गॅरेज, उत्तम शेठ माताळे आणि शिंदेनगरीचे उद्योजक सन्माननीय हिरामन शेठ केंदळे यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. डीजे ऑपरेटर आळंदी संघाचा ट्रान्स लावा, त्या टीमचं आपण करूयात स्वागत. क्रिकेटची जान, क्रिकेटचा मान, क्रिकेटचा सन्मान, मैदान गाजवायला आली टीम स्वर्गीय संतोष भाऊ शिंदे प्रतिष्ठान पसायदान. हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग अर्थात RPL 2023 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अनिल आबा वाळके, ग्रामपंचायत सदस्य म्हाळुंगे इंगळे, माननीय कैलास भाऊ येळवंडे, प्रथम लोकनियुक्त सरपंच महानगाव निघोजे, स्वर्गीय संतोष भाऊ शिंदे प्रतिष्ठान पसायदान आळंदी. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होते, वाळद नगरीचे विद्यमान उपसरपंच सरपंच सन्मान्य विक्रमदादा पोखरकर यांचं आगमन होते. विक्रमदादा पोखरकर स्पोर्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य विक्रम पोखरकर यांचं आगमन होतं. आपलं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. सरपंच सन्मान्य विक्रम शेठ पोखरकर आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रेक्षक गॅलरीचं सौजन्य देणारे शिवसेना जिल्हा प्रमुख पुणे, माजी सभापती पंचायत समिती खेड श्री भगवान शेठ पोखरकर, अध्यक्ष महाराष्ट्र मजदूर संघटना खेड तालुका पुणे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट सन्मान्य सचिन भाऊ पानवंत पाटील आणि वाळद नगरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सन्मान्य मनोहर शेठ पोखरकर, मुके ग्लोबल कंपनीचे सन्मान्य किरण शेठ मुके, तर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, उपसरपंच कुरळी सन्मान्य सागर शेठ मुरे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड आणि सदस्य चिंबळी सन्मान्य अनुराग दादा चैत यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला प्रेक्षक गॅलरीचं सौजन्य आहे आणि त्यांचं देखील इथे आम्ही मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभारी आहोत. धन्यवाद. दुसऱ्या डावाला मिंडा डायकेस्ट्रिकचे HR मॅनेजर सन्मान्य सिद्धेची नानावरे साहेब आगमन होतं आणि त्यांच्या समेत त्यांचे सहकारी उपस्थित होतात. आपलं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. आपलं मनापासून स्वागत आहे. विक्रम शेठ पोखरकर आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. प्लेइंग 11 जमा केले असेल तर आपण पुढील मॅचचा टॉस, पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल इथे मात्र संपन्न केला जातोय. कॅप्टन ललित मुसळे आणि कॅप्टन निलेश राऊत यांना विनंती, आपण टॉस करण्यासाठी या. टॉस करण्यासाठी इथे आम्ही मान्यवरांना विनंती करतो. HR मिंडाचे डायकेस्टिकचे सन्मान्य HR साहेबांना विनंती केला तर आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. त्यांच्या समेत त्यांचे सहकारी देखील उपस्थित आहेत. या दोन्ही अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण मॅचचा टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी संपन्न केला जातोय. विनंती केला तर आपण या आणि कॅप्टन विनंती, आपण समोर या. इथे टॉस नाणेफेकीचा कौल केला जातोय.
पहिली विकेट तुम्ही पाहताय. पहिल्या चेंडूवरती मोठा मोहरा गळायला लागलाय. विकेट इथे आपण पाहतो मैदानात मध्ये. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. खेड तालुक्यातील कोयळेचे आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू इथं आपण पाहतोय सचिन जाधव यांना परतावं लागतंय. मोठी विकेट येते. सचिन बाद होताना पाहायला मिळतोय. तर नवीन बॅटल आता मैदानात दाखल होईल. सचिन बर्गे खेड तालुक्याला टेनिस क्रिकेटला पडलेले गोड स्वप्न म्हणून ज्या खेळाडू का आम्ही सातत्यानं पाहिलाय. एक आपण पाहतो या खेड तालुक्याच्या लिजंड खेळाडूंमध्ये देखील या खेळाडूच्या नावाची चर्चा असेल. अजूनही तोच फिटनेस तोच दरारा आज सचिन बर्गेचा आंबेठाण नगरीमध्ये पाहायला मिळणार का? सचिन बर्गे आज संघाला विजयाकडे नेणार का हे देखील पाहायचे. कारण की आव्हान तर मोठं आहे. दिल्ली तो अभी तक बहुत दूर दिखाई दे रही है लेकिन सफर शुरू करना पडेगा असं मी म्हणेल. प्रवास तर चालू करावा लागेल. 77 धाव्यांचं एक मोठं टार्गेट आहे आणि षटक क्रमांक पहिला टाकत असताना आळंदी देवाची गावाला बिलॉंग करणारा निलेश पिंजारे कोहिनूर हिरा पहिल्याच चेंडूवरती मोठी विकेट घेतोय. आपण टॉस करतो आणि टॉस करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस राहुल सूर्यवंशी साहेबांना विनंती केली जाते. आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा. महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी भोसुरे साहेब, राहुल सूर्यवंशी साहेब आणि त्यांचे म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकाऱ्यांना विनंती की आपण या. महाराष्ट्र पोलीस आपण पाहिलं तर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. त्याचप्रमाणे HR मिंडाचे HR देखील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. साहेबांना विनंती आपण या. महाराष्ट्र पोलीस राहुल सूर्यवंशी साहेब याच तालुक्यातील आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल आपण इथे मात्र संपन्न केला होता. टॉस या ठिकाणी कॉल कोण करते? ओके, कॅप्टन ललित कॉल करतात. छापा कॉल काटा. टॉस जिंकला इथे निलेश राऊत यांनी. प्रथमतः काय निर्णय? फिल्डिंगचा निर्णय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही टीम एक मॅच जिंकल्या. तर कोणत्या स्ट्रॅटेजीनी प्लॅनिंगने मैदानाच्या आतमध्ये उतरताय किंवा टीम मध्ये काय चेंजेस काय बदल त्याबद्दल काय सांगाल? नाही, बदल प्लेयर्स मध्ये तेच राहणार आहेत. बदल काही होणार नाही, पण फक्त आम्ही लढणार आहोत. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट कॅप्टन निलेश. आता कॅप्टन ललित आपल्या समेत आहेत. खरं तर ललित सर यावर्षी संघनायकाची प्रचंड मोठी जबाबदारी आली आणि कॉलबॅकला आलेत. पहिली मॅच जिंकलेत, दुसरी मॅच आता खेळणार आहेत आणि दोन्ही टीम जो जिंकणार आहे तो सुपर 8ला दाखल होणार आहे. त्यामुळे या टीम मध्ये चेंजेस काय बदल आणि खेळताना कशा प्रकारे वाटते या स्पर्धेमध्ये त्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली स्पर्धा चांगलीच आहे सर, कारण तालुक्याची स्पर्धा आहे त्यामुळे स्पर्धा चांगलीच असते. आणि असं काही नाही की आमची पहिली बॅटिंग आली म्हणजे की मॅच थोडी फाईट नाही होणार. आम्ही बॅटिंग केली तर 70-80 पर्यंत जरी धावा गेल्या तरी आमची बॉलिंग लाईन चांगली आहे की त्यांच्या टीमला आम्ही थांबू शकतो. तुमच्या टीम ओनर आणि संघ मालकांबद्दल काय सांगाल? कसा सपोर्ट करतात किंवा टीममध्ये आयकॉन आयडॉल जे खेळतात त्याप्रमाणे आणि संघाचं जे बॉन्डिंग झाले, टीमची जी संघमान्य झाली त्याबद्दल काय सांगाल? अजुल सर, आमच्या संघ मालक म्हटले की टीम तूच बघ, मला त्याच्याशी काही हे नाही आहे, परंतु जिंकण्याचा जेवढा प्रयत्न असेल तेवढं करा. आणि संघ मालकाने आम्हाला म्हटलं पण नाही की हा प्लेअर घ्या तो प्लेअर घ्या, असं हे करू तसं करू. त्यांचं काहीच नसतं. ते म्हटलं जे डिसिजन तुमचे आहेत तुमचे तुम्ही घ्या. आणि त्यांचा मला वाटतं की सगळ्यात जास्त सपोर्ट आमचा असतो की बाबा तुम्ही हे करा, तुम्हाला जे वाटतंय ते करा, मॅच जिंकायचा प्रयत्न करा, किंवा हारलं किंवा काय झालं असं त्यांचं काही मत नसतं कधी. थँक्यू ललित सर. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट तुम्हाला आणि तुमच्या टीमला, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो पहा मित्रांनो, आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं संपलं जाते आणि धावफलकावरती 13 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळते. आमच्याशी प्रवीणजी गरपे सर जोडले जात आहेत. सर, पहिले षटक संपतंय. दोन्ही बलाढ्य संघात लढत रंगली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ओहोर संपली. माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, जगदंबा 72+ साऊंडचे मालक यांकडून ओहोर संपली. ट्रेडेक्स, अब हर नजरिया बनेगा प्रॉफिट का जरिया. प्रेडिक्ट करो आज के मुकाबले का विनर और पाओ ढेर सारे इनाम. डाउनलोड करो ट्रेडेक्स ऐप और खेलते रहो, जीत का जश्न मनाते रहो. पट्टीवरती अलंकार सर झुंज देत आहेत. एका बाजूने मावळ तालुक्यातील कामशेतला बिलॉंग करणारा आयडॉल दत्ता पवार, कामशेतची पॉवर मैदानावरती आहे. तर दुसऱ्या बाजूने मैदानावरती जर पाहिलं तर सचिन बर्गे
अष्टपैलू लिजेंड ऑफ खेड इथे मात्र मैदानावरती फलंदाजी करतोय, तर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 आकाश पितांबरे इथे मात्र मैदानावरती तयार असेल. मॅन फ्रॉम कडूस गावाला बिलॉंग करणारा हा अष्टपैलू गोलंदाज आहे, उभारता आहे. त्याच्या हातामध्ये आता मात्र चेंडू दिलाय दत्ता पवार. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, दत्ता पवार ऑन फायर, लॉंग ऑन फोडलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेट काळोखे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू, संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. हॅलो पहा मित्रांनो, आपण पाहतोय मावळ तालुक्यातील कामशेतची क्रिकेटची तोफ म्हणून ज्या खेळाडूला पाहिले जाताना दत्ता पवारची ताकद तुम्ही पाहताय. छोटा पॅक बडा धमाका तुम्ही पाहताय षटकाराला आहे. यावेळेस फुलर लिंकचा बॉल अलॉंग द कर्फेट फटका खेळलाय. गजानन माळी चेंडूवरती येईल, एक धाव आली, दुसऱ्या धावेला नकार आला. सचिन बनगे यांच्याकडे देखील आपण पाहतोय प्रदीर्घ अनुभव आहे, ते देखील आता स्वतःकडे स्ट्राईक घेताना पाहिलं. एका सिंगल नंतर आपण पाहतोय खरं तर धावसंख्या देखील पुढे गेली. स्कोर कार्ड वरती 20 धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा मैदानावरती सचिन बर्गे फलंदाज मात्र मैदानावरती तयार असेल. आकाश पितांबरे ओ यावेळेस अप्रतिम चेंडू मात्र मैदानावरती पेश केला गेला. त्याची स्वरूपात जर पाहिलं तर हा चेंडू देखील सचिन बर्गे सरांना समजू शकत नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर तब्बल 20 धावा धावफलकावरती आहेत. गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी पायटगावचे अष्टपैलू खेळाडू आहेत. निश्चित स्वरूपात अगदी ज्यांनी अनेक काळ टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा नावलौकिक केला असे संदीपजी सर आमच्या समवेत जॉईन होत आहेत. त्याचबरोबरीने तुम्ही पाहताय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. A1 ब्रँडेड चौकार 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरण दादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. 4 धावेने धावफलक देखील इथे मात्र मैदानावरती वाढले गेले. धावफलकावरती धावा 24 धावा धावफलकावरती 24 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. आकाश पितांबरे इथे मात्र षटक क्रमांक 2 जे मात्र मैदानावरती पेश करतोय. सचिन बर्गे निश्चित स्वरूपात लो फुल टॉस चेंडू तिथे मात्र अगदी जर पाहिलं तर कव्हर पॉइंटला चेंडू मात्र मैदानावरती खेळून काढलाय. गजानन माळी तिथे मात्र चेंडू आडवेल, चेंडू फेकला जाईल. दरम्यान धावा देखील ज्या मात्र मैदानावरती पूर्ण केल्या गेल्या. 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती. निश्चित स्वरूपात अगदी प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण देखील बदललं जातंय. क्षेत्ररक्षणाचं जाळे देखील इथे मात्र मैदानावरती विणलं जाते. जाळे तोडून फोडून काढण्याचं काम इथे सचिन बर्गेला करावं लागेल. यावेळेस हा चेंडू मात्र रिव्हर्स अटेन पद्धतीने मात्र मैदानावरती खेळला होता. बॅकवर्ड पॉइंटला तिथे मात्र क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवलाय. पंचांचा इशारा येईल. 2 षटकं इथे पॉवर प्लेची संपलीत. सुरुवातीची 2 षटकं संपली. धावफलकावरती धावा तब्बल 26 धावा धावफलकावरती. दोन्ही बलाढ्य संघात लढत रंगली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ओहोर संपली. माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, जगदंबा 72+ साऊंडचे मालक यांकडून ओहोर संपली. थँक्यू डीसी. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं विश्वासाबा निकत आणि उदयची जोग्यार या दोन्ही मान्यवरांचं आगमन होतं. आपलं हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे भोजन व पाणीचं सौजन्य देणारे ओजस्वी इंटरप्राइजेसचे अभिजित शेठ शिवाजी लोंढे, अंश इंटरप्राइजेसचे प्रदीप बाळासाहेब आरडे आणि फ्रेंड्स मोबाईल शॉपीचे सन्माननीय श्री विशाल शेठ दत्तात्रय दवणे या तीनही बक्षीसदात्यांचं आम्ही मनपूर्वक मनापासून आभार आहोत. त्याचप्रमाणे टी शर्टचं सौजन्य देणारे मॅन ऑफ द मॅचसाठी श्री शरदभाऊ बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य आणि भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष पुणे यांचं मनापासून आभारी आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू उत्तम सर. षटक क्रमांक 3 निलेश पिंजारी तयार आहे. यावेळेस इथे मात्र कव्हर पॉइंटला एक देखना फटका मात्र मैदानावरती आलाय. त्या चेंडूवरती एक सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय मैदानावरती. पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र मैदानावरती पूर्ण केल्या गेल्यात. एक शॉर्ट रन. आताची एकच धाव आणि एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 27 धावा ज्या मात्र अलंकार सर धावफलकावरती आहेत. संघर्ष इथे जलद गतीने केला जातोय. निश्चित स्वरूपात अगदी दत्ता पवार एका बाजूने आहे, सचिन बर्गे आहे, निलेश पिंजारी तिथे गोलंदाजी करतोय. तुम्ही काय सांगाल?
नक्कीच आपण जर पाहिलं दोन्ही बाजूला अनुभवी खेळाडू आहेत, त्यामुळे मॅच घेऊन खेळणार यात मात्र शंका नसेल. सचिन बर्गेने देखील खेड तालुक्याचं क्रिकेट पिंजून काढलंय, तर एका बाजूला मावळ तालुक्यातील कामशेतची तोफ क्रिकेटची आज आपण पाहतोय. खरं तर तो देखील आज आयडॉलच्या भूमिकेत आहे. त्याने देखील कित्येक रेकॉर्ड त्याच्या नावावरती केले. एक अर्धशतक असू द्या, शतक देखील एक दत्ता पवारच्या नावामध्ये आहे. वडगाव करंडकमध्ये मी पाहिलं होतं त्या मॅचमध्ये देखील त्यानं अफलातून खेळी केली होती. क्रीडारसिकांची मन जिंकणारी बॅटिंग देखील 128 धावा चेस करण्याचा 6 षटकांमध्ये विक्रम देखील केला होता. म्हणजे असे दोन्ही खेळाडूंच्या बऱ्याचशा नावावरती विक्रम आहेत. तर या खेड तालुक्यामध्ये जर रिव्हर्स स्वीप जर परफेक्ट कोण खेळत असेल ना, तर सचिन बर्गे यांची देखील आम्ही चर्चा सातत्याने केलेली आहे. आणि त्यासाठीच आता क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय तैनात केलाय, हे देखील आपण पाहतोय आदल बदल. हा निलेश पिंजारीला देखील एकमेकांचे खेळ माहिती आहेत, त्यामुळे ही मॅच रंगणार. नक्कीच सचिन बर्गे तयार. यावेळेस इथे मात्र मैदानावरती अगदी इष्टरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल केलाय. पाठीमागे चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. 4 धाब्याने धावफलक देखील तिथे मात्र मैदानावरती वाढील. संघर्ष केला जातोय. आता संघर्षाचं एक उदाहरण देखील मी अलंकार सर तुम्हाला सांगेल. याची स्वरूपात अगदी गहू असतात, गहू त्याची चपाती आपण सर्वजण खातो. यावेळेस इथे मात्र सुंदर चेंडू मात्र मैदानावरती पेश केला गेलाय. या चेंडूवरती कुठलीही धाव येणार नाही. याची स्वरूपात अगदी डायरेक्ट गव्हाची चपाती तयार होते का, ते शेतामध्ये टाकावे लागतात. गहू उगवले जातात, त्यानंतर शेतकरी शेतामध्ये जातो, ते गहू काढतो, मसनीमध्ये टाकले जातात, त्याचं पीठ तयार होतं, त्यानंतर त्याची चपाती तयार केली जाते आणि ती तव्यावरती टाकली जाते आणि तदनंतर त्या चपातीला चटके देखील सहन करावे लागतात. तो संघर्ष इथे मात्र अगदी मैदानावरती करावा लागणार आहे. हे संघर्षाचं उदाहरण आहे. नक्कीच सर तिसऱ्या पंचाकडे देखील विचारणा करतायत. विकेटच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजानं. हा नो बॉल असेल की चांगला चेंडू असेल, व्हाईट बॉल पंच कळवतील, बरीचशी प्रश्नचिन्ह आहेत. परंतु तिसऱ्या पंचाचा निर्णय येईल त्यानंतर आपण या डिसिजनकडे जाणार आहोत. खरं तर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आपण प्रवीण सर पाहतोय. नवनवीन खेळाडू पुढे येऊ लागले. पर्व 4 या वर्षी आपण पाहतोय आंबेडकर नगरीमध्ये सजलंय. फेअर डिलिव्हरी ना विकेटवरती आहे, म्हणजे व्हाईट बॉलचा इशारा येतो की काय आता पाहावं लागेल. नो बॉल तर नसणार आहे. पाचे अजय आवळे सर मुख्य पंचांच्या भूमिकेत. व्हाईट बॉल बरोबर आहे, आपण पाहतोय व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय आणि व्हाईट स्वरूपाने धावसंख्या भर पडेल. माननीय रुपेश दादा टेकाळे शिवन्या एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची ही एक रन. 33 धावा धावपलिकावरती आहेत. 77चा पाठलाग चालू आहे. दोन्ही फलंदाज आता थोडीशी शांत पडले असं मी म्हणेल. आक्रमण होणार का यावेळेस? बिग हिटचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक राहील दूरवरती. सचिन बर्गे यांच्या बॅट बंद, चेंडू हवाई सफर, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेट काळोखे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. सचिन बर्गे सरांच्या बॅटमधनं आपण स्क्वेअर लेगला एक मातब्बर असा षटकार पाहिलाय. 6 धाब्याने धावफलक देखील तिथे मात्र मैदानावरती वाढलं गेलं. धावफलकावरती धावा 39 धावा. धावफलकावरती पुन्हा एकदा निलेश पिंजारी. यावेळेस इथे मात्र देखना पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू अगदी सीमा रेषा क्रॉस करेल. A1 ब्रँडेड. सचिन बर्गे ऑन फायर. चौकार 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. 4 धाब्याने धावफलक देखील मात्र इथे वाढले गेले. धावफलकावरती धावा 43 धावा. धावफलकावरती 3 षटक इथं मात्र मैदानावरती संपन्न होत आहेत. दोन्ही बलाढ्य संघात लढत रंगली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ओहोर संपली. माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, जगदंबा 72+ साऊंडचे मालक यांकडून ओहोर संपली. विजयासाठी इथे 77 धावा बनवायच्यात. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्यात 43 धावा. आता शेवटचे 18 चेंडू इथे मात्र मैदानावरती शिल्लक आहेत आणि बनवायच्यात 34 धावा. 18 चेंडू 34 वरती मॅच आली. प्रवीण सर आपण पाहतोय षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाज तुम्ही पाहताय. गोलंदाजीच्या मार्कवरती आकाश पितांबरे कडूसचा कोहिनूर हिरा करेल गोलंदाजी.
या वेळेला काय वेग आहे, इतक्या कमी वयात जर इतका चांगला वेग असेल ना तर येणाऱ्या काळामध्ये खेड तालुक्याचं नाव हा खेळाडू नक्की रोशन केल्याशिवाय राहणार नाही. काही चांगला टप्पा आहे, चांगला वेग आहे आकाश पितांबरेकडे. आणि आपण पाहतोय खरं तर आज कडूसगावचं देखील तो नाव या खेड तालुक्याच्या क्रिकेटच्या पटलावरती रोशन करताना पाहायला मिळतोय. हे बा जे काही मित्र आमचे ब्ल्यू जर्सी मध्ये आलेत ना त्यांना विनंती आहे की तुम्ही मैदानाच्या बाहेर न या, कृपा ही आपल्याला विनंती आहे. भाईजान आप थोड़ा सा बाहर से आ जाइए क्योंकि अभी मैच चालू है. हाँ धन्यवाद. मैदान मध्ये आपण पाहतोय 44 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. सचिन बर्गे यांची जशी बॅट बोलू लागली ना खरं तर प्रवीण सर आता धाव्यांचा पाऊस देखील सुरू झाला. एक षटकार आला, यादीच्या षटकार एक चौकार जर वसूल केला. सचिन बर्गे यांची आज मोठी खेळायची आशा असेल, काय सांगाल? नक्कीच नक्कीच. सचिन बर्गे हे नाव खेड तालुक्याला काही नवीन नाही. अष्टपैलू आहे, लिजेंड आहे. चांगल्या दर्जाची फलंदाजी देखील ते आतमध्ये मात्र मैदानावरती करतायत. हो या बाईस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू इथे अतिरिक्त घोषित केला गेलाय. अतिरिक्त स्वरूपाची एक धाब आणि एका धाब्याने धावफलक देखील तिथे मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 45 धाबा ज्या धावफलकावरती. षटक क्रमांक इथे चौथ्या क्रमांकाचं मार्गस्थ आहे. वैयक्तिकरित्या जर पाहिलं तर गोलंदाजाचं दुसरं आहे. आकाश पितांबरे नावाचा गोलंदाज इथे गोलंदाजी करतोय. उभारता आहे, कडूस गावाला बिलॉंग करतो. स्विच हिटचा प्रयत्न करायचा. हो गडबड, तिथं रनआउटची संधी. फेक खराब. तिथं तुम्ही पाहताय किती चुका घडतायत. म्हणजे इथं असं मी म्हणेल आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एक म्हण आहे, इथं एकही धाव नव्हती म्हणजे आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन, अशी गत तुम्ही पाहताय. जिथं एकही धाव नसताना फेक का केली असावी हा देखील प्रश्न आहे. कारण की सचिन बर्गे यांनी पाहिलं होतं चेंडू हातात गेला त्यामुळे ते थांबले होते एका बाजूला. दत्ता पवारनं स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला आणि इथं थोडासा आपण पाहतोय नशिबानं देखील साथ दिली आहे. धावफलकावरती जाऊयात. यावेळेस इथं देखील चेंडू फरार होईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीसी. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं महानगाव निगोसे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य अचित भाऊ प्रकाश येळवंडे, महिंद्रा लॉजिस्टिक्सचे अध्यक्ष सन्मान्य प्रशांत आप्पा पाडेकर, युवा नेते सचिन भाऊ कुराडे, युवा नेते पैलवान दर्शन भाऊ पानसरे, सन्मान्य वैभव शेठ कानूरकर आणि गाव कारभारी सन्मान्य तेजस शेठ येळवंडे, त्याचप्रमाणे अनिकेत उर्फ गुड्डाभाऊ भोगसे हा संपूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक मनापासून स्वागत. आणि प्रशांतप्पा पाडेकर आणि अजितभाऊ येळवंडे या सर्वांना विनंती केला तर आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. सचिन बर्गे मात्र ह्या चेंडूवरती बाद झाला गेलाय. गजानन माळीनं अप्रतिम झेल तिथे मात्र मैदानावरती टिपला. आता सचिन बर्गेची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर तुम्ही पाहता आता मात्र मैदानावरती दाखल होईल. ॲज अ आयकॉन तुम्ही पाहताय आसिफ शेखला देखील मात्र आता खेळपट्टीवरती पाठवलंय. सातत्याने अगदी महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा आसिफ सातत्याने खेळतो. आज हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आहे. अलंकार सर काय करेल, खराबवाडी संघासाठी चांगला खेळ इथे मात्र मैदानावरती करून दाखवावा लागेल. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एका संघामध्ये आयकॉन मुन्ना शेख आहे, दुसऱ्या संघामध्ये ॲज अ आयकॉन फलंदाजीसाठी आलाय तो आसिफ शेख आहे, एका संघामध्ये आयडॉल मावळ तालुक्याला बिलॉंग करणारा दत्ता पवार आहे, तर दुसऱ्या बाजूने आयडॉल शिरूर तालुका जातेगावला बिलॉंग करणारा जातेगावची रणमशीन निलेश इंगवले आहे. नक्कीच एका बाजूला पाहिलं ना सर, हे व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत आणि सातत्यानं या खेळाडूंच्या नावाचा बोलबाला राहिला. आसिफ देखील व्यावसायिक क्रिकेट चांगले खेळत आले, मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व केले आणि प्रदीर्घ अनुभव आसिफ यांच्या देखील पाठीशी आहे. त्यामुळे ही मॅच ते शेवटपर्यंत घेऊन जाणार यात मात्र शक्य नसेल. तिथं आपण पाहतोय दत्ता पवार दुसऱ्या धाव्याला देखील ट्राय करतायत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही पाहता मैदानात मध्ये आहे. चार षटक आपण पाहतोय. खरं तर मैदानाच्या मध्ये संपताय. दोन्ही बलाढ्य संघात लढत रंगली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ओहोर संपली. माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, जगदंबा 72+ साऊंडचे मालक यांकडून ओहोर संपली.
53 धावा धावपलकावरती आपण पाहतोय लागलेल्या आहेत. बारा चेंडू आणि आपण पाहतो आता 24 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. कुणाला आमंत्रित केलं जाईल आता गोलंदाजीच्या मार्गवरती? संघनायक कुणाकडे विश्वास दाखवणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. तर गोलंदाजीच्या मार्गवरती ज्ञानेश्वर अनपट तुम्ही पाहता आता करेल गोलंदाजी. एका बाजूला एकाच संघामध्ये ज्ञानेश्वर शिंदेला तुम्ही पाहता, एकाच संघामध्ये ज्ञानेश्वर अनपट देखील आहे. ही दोन्ही एक नावं असलेली खेळाडू एका संघाकडे आहेत. परंतु एका बाजूला ज्ञानेश्वर शिंदे यांनी आज बॅटिंग मध्ये काम केलं, गजानन माळीची देखील आज चांगली बॅट बोलली. तर दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर अनपटची चांगली गोलंदाजी पाहायला मिळणार का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. माऊली अनपट तयार, स्ट्राईक एंड वरती दत्ता पवार. ओ हो दांडी दांडी गुल परतावा लागेल. मोठी विकेट, दत्ता पवार बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय सोमनाथ शेठ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. नाखुश आहेत खरं प्रवीण सर. आपण पाहतोय दत्ता स्वतःवरती, कारण की एका बाजूला शफल होऊन खेळण्याचा थोडासा रिस्की फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, तिथं आपण पाहतोय बोल्ड होत आहेत, मोठी विकेट येते. मराठीमध्ये आपण सातत्यानं म्हणतो पुढचा दरवाजा उघडायला गेले, मागच्या दरवाजानं चोरी झाली, मागून बोल्ड झालेत आणि मोठी विकेट दत्ता पवार यांची येताना पाहायला मिळते. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023चा मानाच्या करंडकचा थरार RPL 2023 मध्ये आजच्या दिवसामध्ये प्रतिष्ठा पणाला आहे. एका बाजूला स्वर्गीय संतोष भाऊ शिंदे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात पसायदान स्पोर्ट क्लब आळंदी टीम साठी, कारण की त्यांनी आजच्या दिवसात एक पराभव पाहिला होता. या सामन्यामध्ये विजयाची नक्की आशा असेल. तर एका बाजूला पहिली मॅच खेळत आहेत जय हनुमान स्पोर्ट क्लब खराबवाडी टीम, आणि विजयाच्या संकेत देणारे फटके कधी येणार हे देखील आपण पाहणार आहोत. या वेळेला विकेटचा प्रयत्न करायचा आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. निलेश पिंजारी चेंडू कलेक्शन करतायत, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळणार आहे. धावफलकाकडे घेऊन जाईल. 54 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय आणि समीकरण देखील बदलले. शेवटचे 10 चेंडू शिल्लक, 23 धाव्यांची गरज. टाकणार का निर्णायक षटक? माऊली अनपट तुम्ही पाहताय गोलंदाजी करतायत, तर आसिफ शेख यांना देखील आज दाखवावं लागेल. मी हवेली तालुक्यातनं वाघोलीवरनं आज आंबेठाण नगरीमध्ये आलोय का माझ्याकडं नावाचा बोलबाला आहे ते देखील आज आसिफ एका बाजूला दाखवतील. यात मात्र शंका नसेल. गेम चेंजर आहेत आसिफ. मिडल ऑर्डरला सातत्याने आम्ही खेळताना पाहायला मिळाले. बॅटिंग देखील सिमेंट विकेट वरती खासियत आहे आसिफ शेखची, चांगली बॅटिंग करतात, परंतु आज ती खासियत क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार का? फुलटॉस चेंडू गॅपमध्ये खेळायचा. क्षेत्ररक्षक आहे टीपेक्स्ट्रा कव्हरला, तिथं आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल येईल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 55 धावा, शेवटचे 9 चेंडू शिल्लक, 22 धावेंची गरज. पारितोषिक येते आपण पाहतोय एकनाथ शेठ जाधव यांच्या वतीनं आपण पाहतोय. लागोपाठचे 3 षटकार जर विशाल खेळत असेल तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. यावेळेस बिग हिट चेंडू पाठवलाय गगनचुंबी चेरान षटकार. बाबू कोडेकरचा देखना ट्रेंडमार्क देखील अलंकार सर आपण मैदानावरती पाहिलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील इथे मात्र मैदानावरती भरारी घेईल. धावफलक इथे वाढीला लागले गेले. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 61 धावा ज्या धावफलकावरती. खेड तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग, एक रंगारंगी अनेक देखना सोहळा आपण मात्र मैदानावरती पाहतोय. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. धावा विजयासाठी बनवायच्या 16. विशाल कोडेकर ऑन फायर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू ओरपी चेंडूचा घेतला खरपूस समाचार. बिग षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेठ काळोखे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत अंभू, संस्थापक अध्यक्ष माऊली उद्योग समूह यांचा उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे माऊली, तुमचं देखील धन्यवाद. माऊली अनपट वरती आपण पाहतोय प्रतीर्घाला चढवला एकनाथ भाऊ शिंदे यांच्याकडनं. तिसरा जर खेळला हॅट्रिक बॉल आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळी चांगला चेंडू दाखवलाय. परफेक्ट यॉर्क लेंथ वरती चेंडू पडतोय आणि इथं डॉट बॉल येतोय.
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वं संपलं जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 67 धावा, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 10 धावेंची गरज. दोन्ही बलाढ्य संघात लढत रंगली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ओहोर संपली. माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, जगदंबा 72+ साऊंडचे मालक यांकडून ओहोर संपली. शेवटचे 6 चेंडू इथे मात्र मैदानावरती शिल्लक आहेत आणि अलंकार सर धावांचा विचार जर केला तर 10 धावा बनवायच्यात. 2 मातब्बर फलंदाज इथे मात्र खेळपट्टीवरती खेळतात. एका बाजूने महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट आसिफ शेख मात्र मैदानावरती आहे, दुसऱ्या बाजूने विशाल बाबू खुडेकरला आपण मात्र मैदानावरती पाहतोय. निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल? विशाल नव्हे तर तो आज संघासाठी संकट मोचक आहे असं मी म्हणेल, कारण की संघ अडचणीत होता. आरसीबी एका बाजूला प्रयत्न करत होते परंतु बॅटवरती चेंडू आले नाही, परंतु विशाल कुडेकर जसा आला ना त्यानं प्रदीर्घ हल्ला चढवला आणि त्याचे 2 षटकार सामन्याला कलाटणी देऊन गेलेत. मॅच आणून ठेवली, शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 10 धावेंची गरज. मॅचची रंगत वाढवली. हिरो बनणार का आज विशाल कुडेकर? अर्थातच बाबू कुडेकर. मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल का गोलंदाज असेल निर्णायक षटकासाठी, अंतिम षटकासाठी ज्ञानेश्वर शिंदे दाखवतील का अनुभवी खेळ गोलंदाजीच्या मार्गवरती असताना. एका बाजूला आळंदीचा पट्ट्या करेल आता गोलंदाजी, तर वाघोलीचे स्टार तुम्ही पाहता आसिफ शेख 6 चेंडू 10 धावा बनवणार का बाबू कुडेकर पुन्हा दाखवेल लांब लांबची षटकार. मॅचची रंगत वाढली, हाय व्होल्टेज ड्रामा. ज्ञानेश्वर तयार जवा मॅचकडे. यावेळेस बिग हिट आसिफच्या देखील बॅट बंद, गुडघा टेक, तमाशा देख और सिक्सर देख, 6 रन षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय सुनील शेठ काळोखे, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत you. संस्थापक. पहा मित्रांनो, आज गोलंदाजांनी अभ्यास केला होता सचिन बर्गे आणि दत्ता पवार यांच्या फलंदाजीचा. पेपर कुणाचा अवघड आलाय, बाबू कुडेकर आणि आसिफ शेखचा. दोन्ही फलंदाज आक्रमकता काय दाखवली आणि लांबचे षटकार आलेत. मॅच आहे, शेवटचे 5 चेंडू 4 धावेंची गरज. इथं देखील फुल टॉस आणि हा असेल विजय चौकार. सामना संपवला आसिफनं. आपण पाहतोय चांगली बॅटिंग आसिफ शेख आणि बाबू कुडेकर डेथ ओव्हर मध्ये आणि विजय मिळवतात. साऱ्या गगनात ललकार. हा आहे माननीय किरणदादा खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. विजेता आणि पराभूत संघांना विनंती आहे दोन्ही टीम एकमेकांना शेकहँड करा. एक मैत्रीपूर्ण लढती या ठिकाणी संपन्न होत आहेत. तर या स्पर्धेच्या बाहेर देखील पडणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय संतोष भाऊ शिंदे अर्थात पसायदान स्पोर्ट्स क्लब देवाची आळंदी, संघाचे संघ मालक टीम ओनर महाळुंगे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अनिल आबा वाळके आणि प्रथम लोकनियुक्त सरपंच महानगाव निगोजे सन्माननीय कैलासभाऊ येळवंडे यांच्या मालकीची टीम हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023 मध्ये पर्व 4 मध्ये या संघ मालकांनी संघ मालकीत्व घेतलं.